हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज खूप आनंदाची बातमी आहे का, म्हणजे मध्यंतरी आपल्या सर्वांनाच वाईट वाटलं होतं ऐश्वर्या राय बच्चन बद्दल. आता सगळं छान झालेलं आहे. परत ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र झालेत. अहो, मुलगी आहे, त्या दृष्टीनं खूपच छान झालं का नाही? आता तुम्ही म्हणाल, अहो हे बडे माणसांचं, फिल्म स्टार्सांचं घेऊन आपल्याला काय करायचं आहे? अहो, हे तर खूप महत्वाचं आहे. का सांगू? आपली तरुण पिढी ह्या लोकांकडे बघून असंच वागत आहे. त्यामुळे आपल्याला ह्यांच्याकडनं आपली जे न्यू जनरेशन म्हणा इन्स्पिरेशन घेते. त्यामुळे एस्पेशली हे कपल तरी खूप माझे आवडीचं कपल आहे. आणि ऐश्वर्या तरी खरं ती खूप चांगले आपल्यासारखले मध्यम वर्गातनं आलेली मुलगी आहे. तिला काही सिनेमाची पार्श्वभूमी वगैरे काही नाही. मंगळूरचं कुटुंब आहे तर, पण मुंबईत राहायला होती. वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते आणि आई, हिला एक भाऊ आहे. ही मुंबईतच शाळेला वगैरे जात होती. पुढे रुपारेल कॉलेजला जायला लागली. तोपर्यंत तिला मॉडेलिंग वगैरे मध्ये कामं मिळायला लागली. आणि हे सगळं करत असताना तिनं मिस वर्ल्डचं फॉर्म पण भरलं आणि ते तिचं सिलेक्शन पण झालं आणि नंतरचं सगळं आपल्याला माहीत आहे. आता ह्याचे नंतर सुद्धा आपल्याला वाटत असेल त्यांना काय सगळं काही सोपं आहे. अहो, आपल्याला वाटते तेवढं सोपं नाहीये. ती स्ट्रॉंग फायटर आहे, स्ट्रॉंग सर्वायव्हर आहे. मी म्हटल्यासारखं सामान्य कुटुंबातनं आलेली आहे. त्यामुळे आणि तेथही त्यांचं समाज हे मंगळूरला बंट म्हणतात. बंट समाज, रई, शेट्टी हे सगळी त्यांच्यातली आडनावं आहेत. हे फार असे ते लोक कष्टाला तयार आहेत. कुठलेही नवीन नवीन हॉटेल बिझनेस असतील, नोकऱ्या असतील, विजया बँकमध्ये तर त्यांचेच लोक आहेत सगळीकडे. असं म्हणजे अगदी हार्डवर्किंग कम्युनिटी आहे. आणि खूप ऑड प्रसंगांना हिलाही पुढे जावं लागलं. सिनेमात मिळालं तरी एवढ्या काही इझिली एकदम टॉपला गेली असं नाही झालं. संजय भन्साळींचे सिनेमात गेल्यावर तिचे चांगले दिवस चालू झाले आणि हे सगळ्यातनं ती मग पुढे आली. नंतर काय झालं, तिचं मला वाटते 2007 मध्ये एप्रिलमध्ये अभिषेक बच्चन बरोबर तिचं लग्न झालं. अभिषेकचं आधी करिश्मा कपूर बरोबर लग्न ठरून मोडलेलं होतं. आपल्याला माहित आहे, एंगेजमेंट वगैरे होऊन सुद्धा. नंतर हिच्याशी लग्न ठरलं, लग्न झालं पण ओके, चांगलं चाललेलं होतं. मुलगी झाली आराध्या. नंतर थोडे काळानं काय झालं, बच्चन साहेबांची मुलगी म्हणजे ऐश्वर्याची नणंद परत घरी आली आणि तिचे मुलाला लॉन्च करायचं वगैरे हे ती आपले आई बाबा म्हणजे मुलाचे आजी आजोबा पण बिझी होते आणि एक काहीतरी थोडंसं बिघडलं. मग ऐश्वर्या आपले घरी गेली, आईकडे गेली, आईबरोबर राहत होती आपल्या मुलीला घेऊन. आणि ऐश्वर्याचं ह्याच्याशिवाय एवढं सगळं झालं तरी ती एका शब्दानं कोणालाही काही बोलली नाही. नाही तर आपण बाकीच्यांचं बघतो, गोविंदाची बायको बघा, आपले नवऱ्याची कशी बदनामी करते.
पण हिनं एका शब्दात सुद्धा काही बोललेली नाही. नंतर कालांतरानं नवरा बायकोचं त्यांचं ते सॉल्व केले त्यांचे प्रॉब्लेम्स आणि परत एकत्र झाले. आणि आता रिसेंटली आपण बघतो गेले 2-3 महिने तरी नवरा बायको मुलगी एकत्र जातात, हिंडायला जातात, फिरायला जातात. परवा सचिनचे मुलाचे लग्नाला पण ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र होते आणि बाकी बच्चन कंपनी एकत्र होती. त्यामुळे मी तिला का फायटर किंवा ब्रेव गर्ल म्हणते. म्हणजे हे बघा, एवढं सोपं नव्हतं तिलाही तिचं. हे बघा, सिनेमातले ते वलयातनंच आलेले लोकांना सोपं आहे. तर कपूर खानदान असेल किंवा आणि हे सगळे पहिल्यापासून त्यातनंच पिढ्यान. हिचं तसं नाहीये. अगदी आपले तुमचे सारखले कुटुंबातनं येऊन त्या मुलीला पुढे जाणं. नो डाऊट ती मिस वर्ल्ड झाल्यामुळे तिला जरा सोपं गेलं. पहिल्यांदा एक तामिळ फिल्म केली, मग नंतर आली. हे सगळं झालं तरी तिचं वागणं, तिचं ड्रेसिंग सेन्स हे बघा तुम्ही. इवन एवढंच काय, ती आई झाल्यावर सुद्धा आपलं काम बी सगळं बंद केलं आणि पूर्णपणे एक आई म्हणून ती मुलीची काळजी घेत होती. जास्त पॉझिटिव्ह होती. आता त्यांना काही नोकर बिकर काही कमी असणार का हो, पण सगळं मुलीचं आपण होऊन करत होती. आज सुद्धा ती बाहेर जाताना बघा मुलीची कशी काळजी घेते. कायम मुलीचा हात आपल्या हातात असतो तिचे. त्याच्याशिवाय ते दोघींचंही, आईचं आणि मुलीचं ड्रेसिंग बघितले का हो, फुल्ली कवर्ड असते. कुठेही असं छोटे कपडेतनं आली असं काही नाही. आता सिनेमातनं त्यांना ते ह्याच्याप्रमाणे रोलप्रमाणे करावं लागते. इट इज एक्सेप्टेड. पण बाहेर तुम्ही तिला बघा किंवा तिचे मुलीला बघा, अगदी फुल कपडेत असते. व्यवस्थित वागणं, व्यवस्थित बोलणं. त्याच्याशिवाय इवन आता मध्यंतरी काही दोघांमध्ये हे घडलं तरी ती तोंडानं एक शब्द कोणालाही काहीही बोलली नाही. अतिशय दैवभक्त आहे, देवाची भक्ती आहे खूप. साईबाबांचे भक्त आहेत ते, त्यांचं पूर्ण कुटुंब साईबाबांचं भक्त आहे. आणि गेल्या ती तिथे गेल्या वेळा सुद्धा मोदींसमोर तिनं भाषण केलं की ती छान बोलली आणि मनापासून बोलली. त्यामुळे प्रत्येकाला तर आवडलं. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक परत एकत्र आले. त्यांचे दृष्टीने तरी खूपच चांगलं. आणि मुलगी आहे आराध्या, तिलाही किती चांगलं झालं. आणि एवढंच काय, त्यांच्याकडे बघून, म्हणजे हे सिनेमातले सेलिब्रिटींकडे बघून आपली युवा पिढी पुढे वाटचाल करतीये. आपण बघतो तर मी काही एक्सप्लेन करायला नको आपल्याला. त्यांना सुद्धा एक एक्झाम्पल हे आहे का, म्हणजे कुठल्याही परिस्थितीतनं कुठूनही जाऊन तुम्ही कष्ट करायला तयार आहात. तुमच्याकडे आलेलं टॅलेंट तुम्ही बाहेर आणायला तयार असला की यश तुम्हाला मिळते. आणि स्ट्रॉंग फाईट करावीच लागते आणि ते फाईट करून आपल्याला सर्वाईव्ह करावं लागते. खूप प्रसंग येतात, खूप ऑड मुमेंट्स येतात. ते सगळ्याला तोंड देऊन आपल्याला पुढे यावं लागते. आणि आपण एक स्ट्रॉंग वुमन म्हणून तिनं दाखवलेला आहे. त्यामुळे मला वाटते खरंच ती ब्रेव आहे. आणि ऐश्वर्या, कीप इट अप. लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स बघितले तिनं, पण घाबरली का नाही, घाबरली नाही. किंवा स्वतःला तिनं असं कमीपणा दाखवून बाजूला राहिली का. अंबानींचे लग्नात बघितलं आपण, सगळं बच्चन परिवार एकत्र होतं
पण ही हिचे मुलीबरोबर ताट मानेनं गेली, व्यवस्थित वागली, आली. म्हणजे कुठेही स्वतःला कमी असं तिनं जाणवून घेतलं नाही किंवा कमी पण स्वतःला दिलं नाही. का तिला माहीत आहे मी काय आहे, मी योग्य आहे, मी आहे तर ठीक आहे. त्यामुळे हे खूप हा क्षण आनंदाचा आहे. सर्वांना खूप बरं वाटलं असेल. मला तर खूप आनंद झाला. हॅव ए गुड डे.